श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। हॅप्पी लाईफ या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तुम्हाला यामध्ये सांगितलेले श्री समर्थ विचार आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधून पाहे। मनात वाचिरे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले। हे मना, तू स्वतः विचाराचे साह्य घेऊन बारकाईने निरीक्षण कर आणि कोणी माणूस संपूर्ण सुखी आहे काय याचा शोध घे। प्रत्येक माणूस मागील जन्मामध्ये बरी वाईट कर्मे करतो, त्याचे संस्कार साठलेले असतात। त्या साठ्यानुसार त्यास या जन्मी सुखदुःखे भोगावी लागतात। प्रत्यक्ष जीवनात आपल्याला जे अनुभव येतात त्यावर शांतपणे विचार करून जीवन समजून घेणे भक्ताला अवश्य आहे। असा विचार केला तर मानवी जीवन अपूर्ण आहे हे सत्य उघडकीस येते। एक आहे तर एक नाही असा जीवनाचा घाट आढळतो। हे सत्य एकदा विचाराने पटले की मग आपल्या जीवनातील उणिवांचे दुःख हलके झाल्याखेरीज राहत नाही। सामान्य माणसावर जेव्हा एखाद्या दुःखाचा प्रसंग येतो तेव्हा माझ्या वाट्यास हे दुःख का असे प्रश्नचिन्ह त्याच्यासमोर उभे राहते। या जगात व्यवस्था आहे, नियम आहे, न्याय आहे, म्हणून वरील प्रश्नांचे उत्तर एकच की आपण जी बरी वाईट कर्मे करतो त्याचे बरे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात। मागील अनेक जन्मांमध्ये कर्मांचे संस्कार साठत येतात, त्यास संचित म्हणतात। त्यातील जे संस्कार फळ देण्यास तयार होतात त्यांना योग्य असे शरीर या जन्मी मिळते आणि मग जन्मापासून मरेपर्यंत प्रारब्धानुसार सुखदुःखे भोगावी लागतात। माणसाला विनाकारण दुःखाचे आघात आले असता वरील विचारच मन शांत ठेवण्यास उपयोगी पडतो असा अनुभव आहे। शिवाय त्याच विचाराने आपल्या स्वभावावर वावरणाऱ्या सुस्थितीतील माणसांबद्दल आपल्या मनात मत्सर वा द्वेष निर्माण होत नाही। अशा शांत व निर्मत्सरी मनातच भक्ती रुजते। श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ।